गोरखपूर जिल्ह्यातील शहापूर परिसरातील अशोकनगर कॉलनीमध्ये यादव नावाचे कुटुंब राहत होते. हे कुटुंब त्या कॉलनीमधील खूप श्रीमंत कुटुंब मानले जात होते, कारण त्या घरातील 3 मुलांपैकी मोठा मुलगा राजकुमार यादव हा पोलीस इन्स्पेक्टर होता, तर सर्वात लहान मुलगा ओमप्रकाश यादव हा डॉक्टर होता. त्या सर्व भावांची लग्न झाली होती, म्हणजे त्यांचं एक आनंदी कुटुंब होतं. सन 2016 मध्ये यादव कुटुंबाच्या घरी बांधकामाचे काम सुरू होते आणि हे काम घरातील धाकटा मुलगा ओमप्रकाश यादव याने केले होते. ओमप्रकाशच्या घरी मिस्त्री आणि मजूर सकाळी 9 वाजता येत होते आणि संध्याकाळी 6 वाजता सुट्टी करून निघून जात होते. पण 21 जानेवारी 2016 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जेव्हा मजूर आणि मिस्त्री ओमप्रकाशच्या घरी कामासाठी आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की ओमप्रकाश अजून झोपेतून उठलाच नाही. मजुरांनी त्यांना उठवण्यासाठी आवाज दिला, दरवाजा देखील ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. साधारणपणे ओमप्रकाश इतका उशिरापर्यंत कधीच झोपत नव्हता, कारण तो डॉक्टर होता, म्हणून त्याला सकाळी हॉस्पिटलला जायला लागत होतं. दार ठोठावून देखील त्याने आवाज देऊन देखील दार उघडले नाही, म्हणून मजुरांनी दाराला हलकासा धक्का दिला, कारण दार आतून लॉक नव्हते, म्हणून ते उघडले गेले. पण जसे ते लोक खोलीच्या आतमध्ये गेले, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते लोक किंचाळत ओरडत खोलीतून बाहेर पडले आणि खाली ग्राउंड फ्लोअरकडे पळाले. त्याचवेळी शेजारच्या खोलीतून कुणीतरी दार ठोठावण्याचा आवाज देऊ लागले होते. आतून एक महिला ओरडत होती, पण ते मजूर इतके घाबरले होते की त्यांनी त्या महिलेवर लक्ष दिले नाही आणि ते ओरडत ओरडत खाली पळत गेले. खाली राहणाऱ्या घरच्यांनी त्या मजुरांना विचारलं, अचानक काय झालं? तुम्ही एवढे का ओरडत आहात? त्या घरातून येणाऱ्या आरडाओरड ऐकून आजूबाजूचे शेजारी देखील जमा झाले. शेजारच्यांनी विचारलं, नेमकं काय झालंय आणि हा गोंधळ का आहे? मजुरांनी सांगितलं, तुम्ही एकदा वर येऊन बघा. त्यानंतर घरचे आणि शेजारी फर्स्ट फ्लोअरवर पोहोचले. एका मजुराने ओमप्रकाशच्या खोलीकडे इशारा केला. त्यानंतर घरचे आणि शेजारचे लोक ओमप्रकाशच्या खोलीत गेले, पण आत जातात त्यांच्या तोंडून देखील किंकाळी निघाली, कारण बेडवर ओमप्रकाशचा मृतदेह पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहून आता ते सुकले होते. खाली फरशीवर देखील रक्तच रक्त पसरले होते. पाहताच कळत होतं की त्याचा मृत्यू झाला आहे. ओमप्रकाशच्या शेजारीच बेडवर त्याचा मुलगा नितीन देखील झोपला होता. पण जेव्हा घरच्यांनी जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा त्यांना समजलं की त्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता. लोकांचा गोंधळ ऐकून पुन्हा शेजारच्या खोलीतून दार ठोठावण्याचा आवाज आला. ते दार बाहेरून बंद होतं. जेव्हा ती खोली उघडली गेली, तेव्हा ओमप्रकाशची बायको अर्चना यादव घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. अर्चना खूप घाबरली होती. अर्चना धावत आपल्या बेडरूममध्ये गेली, पण तिथले दृश्य पाहून ती बेशुद्धच पडली, कारण तिच्या समोर तिचा नवरा ओमप्रकाश आणि 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पडला होता. हे सर्व पाहून जणू तिचे संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं होतं. घरात आणि परिसरात शोककळा पसरली होती. घरातील महिला रडत होत्या आणि हंबरडा फोडत होत्या. दरम्यान एका शेजाऱ्याने पोलिसांना फोन केला. त्यानंतर शहापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित घटनास्थळ सील केले. त्यानंतर पोलिसांनी ओमप्रकाश आणि नितीनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. ओमप्रकाशच्या भावाने आपल्या मोठ्या भावाला राजकुमार यादव याला देखील या दुर्दैवी घटनेची माहिती दिली, कारण राजकुमार यादव हा पोलीस इन्स्पेक्टर होता. त्याची पोस्टिंग बलरामपूर जिल्ह्यातील उतरवला पोलीस ठाण्यात झाली होती. पण जसे त्याला आपल्या धाकट्या भावाच्या निधनाची बातमी मिळाली, इन्स्पेक्टर राजकुमार ताबडतोब गोरखपूरकडे निघाला. दरम्यान डॉक्टर ओमप्रकाश यांच्या आई बागेश्वरी देवी यांच्या तक्रारीवरून गोरखपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्या आणि लूट प्रकरणी FIR नोंदवली होती. इकडे अर्चनाचे वडील म्हणजे ओमप्रकाशचा सासरा दीपचंद यादव PSC मध्ये तैनात होते. त्यावेळी त्यांची ड्युटी लखनौ येथे मुख्यमंत्री निवास म्हणजे CM हाऊसवर होती.
म्हणून घटनेची माहिती मिळताच अर्चनाच्या वडिलांनी CM ऑफिसमधूनच गोरखपूरच्या SSPला फोन करून लवकरात लवकर खुन्यांना अटक करण्याचे आदेश दिले. CM ऑफिसमधून फोन येताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. घाईघाईने त्यावेळेचे SSSP IPS लवकुमार यांच्यासह अनेक अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पाहता पाहता हे प्रकरण हाय प्रोफाईल बनले होते, त्यामुळे मीडिया देखील घटनास्थळी पोहोचू लागली. आता पोलिसांवर सर्व बाजूंनी दबाव वाढू लागला होता. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी घटनास्थळावरील खोली बारकाईने तपासली तेव्हा त्यांना दिसलं की सगळं सामान इकडं तिकडं विखुरलेलं आहे. पाहता असं वाटत होतं जणू तिथे लूटमार झाली आहे, कारण त्या खोलीतून अर्चनाचे दागिने आणि मोबाईल फोन सर्व मौल्यवान वस्तू गायब झाल्या होत्या. म्हणजे सरळ सरळ हे प्रकरण आता लूटमारीचे वाटत होतं. पण या घटनेत पोलिसांना एक गोष्ट समजत नव्हती. जर बदमाश लूट करण्याच्या उद्देशाने घरात आले होते तर त्यांनी डॉक्टरचा इतक्या निर्दयीपणे खून का केला? जर असे मानले की ओमप्रकाशने लुटारूंना विरोध केला असेल म्हणून त्यांनी त्याला मारलं, तर त्या 4 वर्षाच्या मुलाचा खून का केला? तो मुलगा त्यांना विरोध देखील करू शकत नव्हता. आता एकच शक्यता उरत होती, तो मुलगा लुटारूंना ओळखत असावा. त्यामुळे पोलिसांचा संशय घरात काम करणाऱ्या मजुरांवर जाऊ लागला, कारण ते मजूर लोक दिवसा तिथे बांधकामाचे काम करत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी मजूर आणि ठेकेदारांची चौकशी केली, पण पोलिसांना कोणताही ठोस धागा मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी ओमप्रकाशच्या जुन्या इतिहासाची छाननी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ओमप्रकाशच्या घरच्यांची चौकशी करणे आवश्यक होते. त्याची आई बागेश्वरी देवी याने सांगितले की वर्ष 2007 मध्ये ओमप्रकाशचे लग्न सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत झाले होते. जरी त्या मुलीचे कुटुंब पूर्वी गोरखपूरमध्ये राहत होते, तरी काही कारणाने ते सध्या सिंगापूरला गेले आणि तिथे स्थायिक झाले, कारण ती मुलगी लहानपणापासूनच सिंगापूरमध्ये वाढली होती आणि तिथे ती एका बँकेत नोकरी करत होती. पण अचानक लग्न होऊन तिला भारतामध्ये यावं लागलं. इथं आल्यानंतर तिथं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिची राहणीमान, शैली, संस्कृती, वागणूक, कपडे घालण्याची पद्धत, तिची भाषा, तिच्यासोबत राहणारे लोक, सगळं काही बदललं होतं. जिथे ती मुलगी सिंगापूरमध्ये बँकेत नोकरी करत होती, तिथे आता तिला घरात झाडू, पोछा आणि स्वयंपाकघराची कामे करावी लागत होती. सिंगापूरमध्ये वाढलेल्या त्या मुलीला इथे घुसमटल्यासारखे वाटू लागलं होतं. त्यामुळे हे लग्न जास्त काळ टिकलं नाही आणि साधारणपणे 6 महिन्यानंतर ती मुलगी परत सिंगापूरला गेली. तिथे जाऊन ती पुन्हा बँकेत नोकरी करू लागली. काही दिवसांनी त्या मुलीने ओमप्रकाशला देखील घटस्फोट दिला. त्यामुळे ओमप्रकाशच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. हे लग्न तुटल्यामुळे ओमप्रकाशलाही खूप दुःख झालं होतं, पण त्यात तो काही करू शकत नव्हता. दरम्यान ओमप्रकाशचे क्लिनिक खूप चांगलं चालत होतं. त्याचे लग्न फक्त 6 महिन्यात तुटलं होतं. तरीही त्याचे वय जास्त नव्हते. तो त्यावेळी खूप तरुण होता. कोणतीही व्यक्ती आपली मुलगी त्याला सहज देऊ शकत होता. म्हणून त्याची आई बागेश्वरी देवी पुन्हा आपल्या मुलासाठी नवीन मुलीचा शोध घेऊ लागली. जरी तिला माहीत होतं की त्यांचा मुलगा घटस्फोटित आहे, तरी त्याशिवाय कोणतीही अडचण नव्हती. मुलगा डॉक्टर होता आणि चांगली कमाई करत होता. ओमप्रकाशच्या लग्नाची चर्चा हळूहळू दीपचंद यादव यांच्या घरापर्यंत पोहोचली. त्यांची एक मुलगी लग्नयोग्य होती. तिचे नाव अर्चना यादव होतं. दीपचंद यादव मूळचे गाजीपूरचे रहिवासी होते, पण ड्युटीमुळे त्यांचे कुटुंब सध्या लखनौला स्थलांतरित झालं होतं. दीपचंद यादव हा PSC ऑफिसर म्हणून लखनौमध्ये ड्युटी करत होता. जरी ओमप्रकाशच्या पहिल्या लग्नाबद्दल ऐकून त्यांना थोडी शंका वाटली, पण जेव्हा त्यांना समजलं की त्या लग्नात परिस्थिती अशी निर्माण झाली होती की ज्यात ओमप्रकाशच्या कुटुंबाची काही देखील चूक नव्हती, तेव्हा दीपचंद यादव यांचे कुटुंब ओमप्रकाशच्या कुटुंबाला भेटले आणि दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाबाबत चर्चा सुरू झाली. पाहणी आणि चौकशी झाल्यानंतर वर्ष 2009 मध्ये अर्चना आणि ओमप्रकाश या दोघांचे लग्न झाले. अर्चना आपल्या सासरी आली. ओमप्रकाश संयुक्त कुटुंबात राहत होता. त्याच्या कुटुंबात खूप सदस्य होते, म्हणून अर्चनाला खूप कामे करावी लागत होती. आणि लग्नानंतर 3 वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव नितीन असे ठेवण्यात आले.
मुलगा झाल्यानंतर अर्चनाचे काम आणखीनच वाढले. त्यामुळे एक दिवशी ती रागात आपला नवरा ओमप्रकाशला म्हणाली की आता ती इतक्या मोठ्या कुटुंबाचे काम आणि एका मुलाची जबाबदारी एकटी सांभाळू शकत नाही. अर्चनाने ओमप्रकाशला सांगितलं की आता आपण घरच्यांपासून वेगळे राहायला जाऊ. हे ऐकून ओमप्रकाशला राग आला. त्याने अर्चनाला सांगितलं की ज्या भावांनी आणि आईने त्याची काळजी घेतली, त्याला शिकवलं, एक यशस्वी डॉक्टर बनवलं, तो तिला सोडून जाऊ शकत नाही. ओमप्रकाश म्हणाला, आपण कुठेही जाणार नाही, आपण इथेच राहायचं. पण वेगळे राहण्याच्या या गोष्टीबद्दल ओमप्रकाशचे दोन्ही भाऊ आणि आईला जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना याबाबत काही देखील प्रॉब्लेम नाही. पण तरी देखील ओमप्रकाश आपल्या कुटुंबापासून दूर जाऊ इच्छित नव्हता. त्यावर घरच्यांनी ओमप्रकाशला एक सल्ला दिला, तू फर्स्ट फ्लोअरवर वेगळा राहा आणि तुझा स्वयंपाक देखील वेगळा कर. ही गोष्ट अर्चनाने लगेच मान्य केली. ते दोघे आता फर्स्ट फ्लोअरवर वेगळे राहू लागले. आता अर्चना ओमप्रकाशच्या कुटुंबासोबत जास्त संबंध ठेवत नव्हती. ती आपल्या कामाशी काम ठेवत होती. कारण वेगळी राहिल्यामुळे तिला आता जास्त काम देखील करावे लागत नव्हते. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. पण अचानक 21 जानेवारी 2016 रोजी ओमप्रकाश आणि त्याचा मुलगा नितीन यांचा खून झाला. त्यामुळे ज्यांच्या घरी DIG आणि SSP लवकुमार यांच्यासारखे अधिकारी लगेच पोहोचले होते. तसेच फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी आली होती. या प्रकरणावर CMची देखील नजर होती. म्हणून पोलिसांना हे प्रकरण लवकरात लवकर सोडवायचे होते. त्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घराची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांनी पाहिलं की घराच्या मागील मुख्य दरवाजाची आणि फर्स्ट फ्लोअरच्या मुख्य दरवाजाची कडी आतून तुटली होती. त्यामुळे आता पोलिसांना संशय यायला लागला की या हत्येमागे घरातीलच कोणाचा तरी हात असू शकतो. कारण साधारणपणे जर एखादा लुटेरा घरात घुसला असता तर तो कुंडी बाहेरून तोडली असती, आतून नाही. आतील दरवाजावर जास्त तोडफोडीच्या खुणा दिसत होत्या. हे जाहीर करत होतं की हे करताना घरात बऱ्यापैकी आवाज झाला असेल. पण ओमप्रकाशच्या घरच्यांना हा आवाज का ऐकू आला नाही? चौकशी केली असता असं समोर आलं की ज्या रात्री ही घटना झाली म्हणजे 20 जानेवारीच्या रात्री त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर ओळखीच्या व्यक्तीच्या घरी वेडिंग ॲनिव्हर्सरीची पार्टी होती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचं निमंत्रण होतं, म्हणून घरातील सर्वजण तिथे गेले होते. पण त्या रात्री अर्चनाची तब्येत ठीक नव्हती, म्हणून ती जाऊ शकली नव्हती. त्या रात्री ती घरात एकटीच होती. पण ओमप्रकाश लवकरच आपल्या मुलाला घेऊन घरी आला होता. कारण त्याला वाटत होतं आपली बायको अर्चना घरात एकटी आहे आणि तिची तब्येत देखील ठीक नाही. त्यांचा मुलगा देखील आईकडे जाण्याचा हट्ट करत होता. म्हणजे घटना घडली त्यावेळी ओमप्रकाश, त्याची बायको अर्चना आणि त्याचा 4 वर्षाचा मुलगा नितीन हे तिघेजणच उपस्थित होते. रडून रडून अर्चनाची अवस्था खूप वाईट झाली होती. तरीही पोलिसांनी तिची थोडी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. अर्चनाने पोलिसांना सांगितलं की काल रात्री ती घरात एकटी असताना काही बदमाश दरवाजाची कडी तोडून घरात घुसले. कारण ती दुसऱ्या खोलीत झोपली होती, म्हणून त्यांनी तिला त्या खोलीतच बंद करून ठेवलं. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं की ओमप्रकाशच्या डोक्याच्या मागील भागावर एखाद्या जड वस्तूने वार करण्यात आला होता. पण डोक्याशिवाय त्याच्या शरीरावर इतर कुठेही जखमेची निशाण नव्हती. यावरून स्पष्ट झालं की त्याचा आणि बदमाशांचा कोणताही झटापट झाली नव्हती. कारण जर झटापट झाली असती तर त्याच्या शरीरावर इतरही अनेक जखमा दिसल्या असत्या. याचा अर्थ ओमप्रकाश आणि त्याचा मुलगा झोपेत असतानाच त्यांचा खून करण्यात आला होता. पण आता प्रश्न होता, जेव्हा बदमाशांनी 4 वर्षाच्या मुलाचाही खून केला तेव्हा त्यांनी ओमप्रकाशची बायको अर्चनाला का जिवंत सोडलं? अर्चनाच्या शरीरावर एकही जखमेचा निशाण नव्हतं. अर्चनाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ओमप्रकाशची आई बागेश्वरी देवी हिची देखील चौकशी केली. चौकशी दरम्यान बागेश्वरी देवी हिने अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे पोलिसांच्या तपासाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. त्यांनी सांगितलं की वेगळे राहू लागल्यानंतर अर्चनाला पूर्णपणे आराम मिळाला होता. कारण तिला आता जास्त काम करावे लागत नव्हतं. म्हणून अर्चना दिवसभर फोनमध्येच गुंतलेली असायची.
सुरुवातीला ओमप्रकाशलाही असे वाटत होतं की ती घरात एकटी असल्यामुळे ती कंटाळून मोबाईल वापरत असेल. पण आता अर्चना फोनमध्ये खूपच जास्त व्यस्त राहू लागली होती. ती आपले काम सोडून फोनमध्येच गुंतलेली राहायची. म्हणजे तिने आता आपला नवरा आणि मुलाकडे लक्ष देणं सोडून दिलं होतं. आणि जेव्हा ओमप्रकाश तिला फोन दाखवायला सांगायचा तेव्हा ती त्यांना फोन द्यायला नकार द्यायची. त्यामुळे दोघा नवरा बायकोमध्ये भांडणे सुरू झाली. आणि जेव्हा भांडण मर्यादेपलीकडे जाऊ लागलं तेव्हा डिसेंबर 2015मध्ये अर्चनाने आपले बेडरूम रिकामं केलं आणि शेजारच्या खोलीत ती एकटीच राहू लागली. म्हणजे ओमप्रकाश आणि त्यांचा मुलगा बेडरूममध्ये झोपत होते तर अर्चना वेगळ्या खोलीत झोपत होती. ओमप्रकाशची आई बागेश्वरी यांच्या या विधानावरून पोलिसांना समजलं की नवरा बायकोच्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. कुठे असे तर नाही ना की अर्चनानेच आपल्या नवऱ्याचा खून करून घेतला असेल. आता अर्चना पोलिसांच्या रडारवर आली होती. पण पोलिसांची ही थेरी इथे येऊन अडकत होती. जर असे मानले की रोजच्या भांडणाला कंटाळून अर्चनाने नवऱ्याचा खून केला असेल तर तिच्या मुलाचा खून करण्यात आला होता. एखादी आई आपल्या 4 वर्षाच्या मुलासोबत असं करू शकते का? पोलीस या सर्व गोष्टींवर गंभीरपणे विचार करत होते. पण या सगळ्यांची खात्री तेव्हाच होऊ शकत होती जेव्हा अर्चनाची सखोल चौकशी केली जाईल. पण त्यावेळी तिच्याकडे चौकशी करण्यासाठी परिस्थिती योग्य नव्हती. जर पोलिसांची थेरी चुकीची ठरली तर पोलिसांची मोठी बदनामी झाली असती. कारण ओमप्रकाशची आई बागेश्वरी देवी यांनी सांगितलं होतं की अर्चनाचा फोनच सगळ्या भांडणाचं मूळ कारण आहे. म्हणून पोलिसांनी अर्चनाचा फोन ताब्यात घेतला. त्यानंतर तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल काढण्यात आले. फेसबुक आणि व्हॉट्सॲपची ही तपासणी करण्यात आली. अर्चनाच्या कॉल डिटेलमध्ये पोलिसांना जास्त काही मिळालं नाही. पण त्यात एक नंबर होता ज्यावर अर्चना दररोज तासनतास बोलत होती. त्यानंतर पोलिसांनी त्या मोबाईल नंबरची लोकेशन काढली तर समोर आलं की 20 जानेवारीच्या रात्री तो व्यक्ती गोरखपूरमध्ये होता. आणि जेव्हा पोलिसांनी फोन नंबरच्या आधारे त्या व्यक्तीची माहिती काढली तेव्हा त्यांना कळालं की त्या व्यक्तीचे नाव अजय यादव असं आहे. तो जिल्हा पंचायत सदस्य आणि प्राथमिक शाळेचा शिक्षक होता. पोलिसांना फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर त्यांच्यात आणि अर्चनामध्ये झालेल्या चॅट्स देखील मिळाल्या. यावरून स्पष्ट झालं की दोघांचे काही काळापासून अफेअर सुरू होतं. ही गोष्ट पडताळण्यासाठी पोलिसांनी अर्चनाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण तिने पोलिसांना काही सांगितलं नाही. कारण त्यावेळी परिस्थिती अशी नव्हती की अर्चनाला पोलीस ठाण्यात नेऊन कडक चौकशी करता येईल. म्हणून पोलिसांनी अजय नावाच्या त्या व्यक्तीकडूनच चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ताबडतोब अजयचा पत्ता शोधण्यात आला. पोलिसांना कळालं की अजय हा फिरोजाबादच्या स्वामीनगरचा राहणारा आहे. पत्ता मिळताच विलंब न करता पोलिसांची एक टीम फिरोजाबादला पोहोचली. तिथून अजयला अटक करून गोरखपूरला आणण्यात आलं. पण जेव्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली तेव्हा अजयने अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अजय यादवने पोलिसांना सांगितलं की अर्चनासोबत त्याची ओळख साधारणपणे 1 वर्षापूर्वी म्हणजे 2015मध्ये फेसबुकद्वारे झाली होती. त्यावेळी अर्चनाचा मुलगा थोडा मोठा झाला होता आणि तिच्या घरी तिला जास्त काम देखील नव्हतं. म्हणून अर्चना आपला जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर घालू लागली होती. तिचे नवऱ्यासोबत लहान सहान गोष्टीवरून भांडण देखील होत होतं. म्हणून अर्चना आणि अजयमध्ये हळूहळू प्रेमाचे बोलणे सुरू झाले. असेच बोलता बोलता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा ओमप्रकाश अर्चनाला विचारायचा की तू फोनवर इतक्या वेळ कोणासोबत बोलते, तेव्हा अर्चना त्याला सांगायची की अजय हा तिचा दूरचा नातेवाईक आहे. फोनवर जास्त बोलण्यामुळे दोघा नवरा बायकोमधील दुरावा खूप वाढला होता. परिस्थिती इतकी बिघडली होती की अर्चना आपल्या नवऱ्या आणि मुलापासून वेगळ्या खोलीत राहू लागली होती. याच दरम्यान दोघांनी एकमेकांना भेटण्याचा प्लॅन केला. अजयने अर्चनाला सांगितलं की तू लखनौला ये. योगायोगाने अर्चनाचे माहेर देखील लखनौमध्ये होते. त्यानंतर अजयने लखनौमध्ये एक रूम बुक केली. माहेरी जाण्याच्या बहाण्याने अर्चना आता लखनौला जाऊ लागली आणि आपल्या बॉयफ्रेंड अजयला भेटू लागली. दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले होते. आणि जेव्हा अर्चनाचा नवरा ओमप्रकाश गोरखपूरमधील घरी नव्हता तेव्हा अर्चना अजयला आपल्या सासरी बोलावू लागली होती.
जेणेकरून कोणालाही त्यांच्यावर संशय येऊ नये. म्हणूनच अर्चनाने सासरच्या लोकांना सांगून ठेवलं होतं की अजय हा तिचा दूरचा नातेवाईक आहे. अजय अनेकदा अर्चनासोबत तिच्या सासरी राहत असायचा, कारण तिचा नवरा आणि मुलगा वेगळ्या बेडरूममध्ये झोपत होते आणि अर्चना वेगळ्या खोलीत झोपत होती. म्हणून त्या दोघांना भेटण्यामध्ये काही देखील अडचण येत नव्हती. पण जेव्हा अर्चनाचा नवरा ओमप्रकाशला त्याच्यावर संशय आला, तेव्हा एक दिवस ओमप्रकाशने अर्चनाला सांगितलं की आज नंतर तो अजयला घरी बोलवणार नाही आणि त्याच्यासोबत बोलणार देखील नाही. पण अर्चना ही थांबणारी नव्हती. तिने एक नवीन सिम कार्ड घेतलं आणि त्या नवीन नंबरवरून अजयसोबत बोलू लागली. त्यानंतर अचानक एक दिवस अर्चनाने अजयला सांगितलं की आता आपण दोघांनी लग्न करायला हवं. जर अजयला माहीत होतं की अर्चनाचं लग्न झालेलं आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे, तरीसुद्धा तो तिच्यासोबत लग्न करण्यास तयार झाला. पण आता ओमप्रकाश त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरत होता. म्हणून सर्वात आधी अर्चनाने ओमप्रकाशला आपल्या मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अर्चना आणि अजयने 20 जानेवारीचा प्लॅन तयार केला. कारण 20 जानेवारी 2016 रोजी घरातील सर्वजण घरापासून थोड्या अंतरावर कोणाच्या वेडिंग ॲनिव्हर्सरी कार्यक्रमाला गेले होते. त्या दिवशी संपूर्ण घर रिकामे होते. दरम्यान अजय देखील अवध एक्सप्रेस ट्रेनने गोरखपूरला पोहोचला. तो आपल्यासोबत एक हातोडा घेऊन आला. तो थेट अर्चनाच्या सासरी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम त्या दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर रात्री साधारण 10 वाजता ओमप्रकाश आपल्या मुलाला घेऊन पार्टीवरून घरी आला. अर्चनाने अजयला आधीच आपल्या खोलीमध्ये लपून ठेवलं होतं. त्यानंतर ती आपल्या नवरा ओमप्रकाशच्या बेडरूममध्ये गेली. तिथे तिने आपल्या मुलाला झोपवलं. ओमप्रकाश देखील थोडा वेळ TV पाहिल्यानंतर झोपला. अर्चनाने थोडा वेळ वाट बघितली आणि जेव्हा तिला वाटलं की ओमप्रकाश गाढ झोपला आहे, तेव्हा अर्चना हळूच आपल्या खोलीत गेली. तिने अजयला उठवलं आणि मग रात्री साधारण 12 वाजता ते दोघे ओमप्रकाशच्या बेडरूममध्ये गेले. त्यानंतर अजयने आपल्यासोबत आणलेल्या हातोड्याने ओमप्रकाशच्या डोक्यावर वार करायला सुरू केलं. आपल्या वडिलांची किंकाळी ऐकून शेजारी झोपलेल्या 4 वर्षाचा मुलगा नितीनची झोप उडाली. वडिलांच्या डोक्यातून वाहणारे रक्त पाहून तो बिचारा घाबरला. तो वाचण्यासाठी जवळ उभी असलेल्या आपल्या आईच्या मांडीला बिलगला. पण त्याचवेळी अर्चनाने अजयला सांगितलं, याला देखील मारून टाक, कारण याने आपल्याला पाहिलं आहे. सकाळ होताच हा आपल्या आजीसमोर सगळं उघड करेल, म्हणून आता तुला याला देखील मारावे लागेल. पण अजयने असे करायला नकार दिला. तेव्हा अर्चना म्हणाली, जर तू मारू शकत नसशील तर मीच याला मारते. इतके म्हणताच अर्चनाने मांडीला बिलगलेल्या आपल्या निष्पाप मुलाचा गळा दाबायला सुरुवात केली आणि त्याचा मृत्यू होईपर्यंत तिने त्याचा गळा दाबत राहिली. चौकशी दरम्यान अजयने सांगितलं की दोघांची हत्या केल्यानंतर तो बराच वेळ अर्चनासोबत थांबला होता. त्यांनी त्यानंतर पुन्हा एकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघांनी मिळून घरातील सर्व सामान इकडं तिकडं विखुरलं. अर्चनाने घरात ठेवलेले रोख पैसे आणि दागिनेही गायब केले, जेणेकरून हे प्रकरण लूटमारीसारखे दिसावे. त्यानंतर अर्चना आपल्या खोलीत गेली आणि अजयने तिच्या खोलीच्या बाहेरची कडी बाहेरून बंद केली. त्यानंतर अजय गोरखपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचला आणि तिथून ट्रेन पकडून परत आपल्या घरी म्हणजे फिरोजाबाद येथे निघून गेला. नंतर पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेला हातोडा, घरातून चोरलेले दागिने, मोबाईल फोन आणि इतर अनेक वस्तू अजयकडून जप्त केल्या आणि 22 जानेवारी 2016 रोजी गोरखपूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कबुली जबाब आणि पुराव्यांच्या आधारे चार्जशीट तयार करून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. पुढे सेशन कोर्टात खटला सुरू झाला आणि 17 ऑक्टोबर 2020 रोजी गोरखपूर सेशन कोर्टाने अर्चना यादव आणि अजय यादव यांना दोषी ठरवत 5,000 रुपयाचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघे आज देखील जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. अर्चनाला आपल्या कृत्याबद्दल कुठलाही पश्चाताप नव्हता, कारण जेलमधील महिला कैद्यांनी मुलाच्या हत्येबाबत तिला विचारले असता तिने उत्तर दिले, मीच त्याला जन्म दिला होता आणि मीच त्याला मारले. तुम्हाला त्याच्यासोबत काही देणं घेणं.
हे ऐकून जेलमधील महिला कैद्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी मिळून अर्चनाला चांगलंच मारहाण केले. त्यानंतर पोलिसांनी त्या कैद्यांपासून अर्चनाची सुटका करून तिला वेगळ्या जेलमध्ये ठेवलं. याशिवाय अर्चनाने जेल प्रशासनाकडे अनेकदा जेलच्या पुरुष बॅरेकमध्ये असलेल्या अजयला भेटण्याची विनंती केली, पण दोघांचे कायदेशीर लग्न झाले नसल्यामुळे जेल प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी कधीच दिली नाही. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.